शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपल्या बॅचेसचा दुसरा दिवस आहे। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की चॉकी आल्यानंतर पहिली फीडिंग देते वेळेस शेडमध्ये आपण काय काळजी घ्यायला पाहिजे। तर आज आपण दुसऱ्या दिवशी शेडमध्ये सकाळी आपण दुसरी फीडिंग दिलेली होती आणि सध्या आपण तिसऱ्या फीडिंगचं संध्याकाळचं नियोजन करत आहोत। सध्या आळ्यांमध्ये अशा पद्धतीने साईज आहे। सकाळी आपण काय केलेलं होतं तर जे पेपर होते ते पेपर आपण गुंडाळून बाहेर टाकलेले आहे। त्यावरील आळ्या काठी ह्या आळ्या उचलून आपण बाजूला फांद्या ठेवून आळ्यांना स्पेसिंग दिलेले आहे। तर अशा पद्धतीने आपण एक साइडला आळ्यांना आपण पांगवलेलं आहे। आज तिसरे फीडिंग दिल्यानंतर जसे आळ्यांची वाढ होईल तसतसं आपण आळ्यांमध्ये स्पेसिंग वाढवत चालणार आहोत। सध्या आपण काय करत आहोत शेडमध्ये आपली पाठीमागची बॅचेस गेलेली होती 8 दिवसांपूर्वी। तर 8 दिवसांमध्ये आपल्या शेडमध्ये उजी माशीच्या अंड्यांचा अटॅक खूप झालेला होता शेडमध्ये। त्यामुळे मच्छरदाणीच्या आत सध्या त्या माशा तयार होत आहेत। तर त्या माशा कंट्रोल करण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या मच्छर बॅटचा वापर करत आहोत, जेणेकरून मच्छर बॅटने माशा मारण्यास आपल्याला मदत होते। जर माशाचा आपण कंट्रोल नाही केला तर आपल्या बॅचमध्ये 30 ते 40% नुकसान हे उजी माशीच्या अटॅकमुळे होतं। कारण एक उजी माशीची मादी ही सरासरी 300 ते 400 आळ्यांना चावते व ते अंडे घालते। त्यामुळे त्या पट्टीमध्ये आपल्या बॅचेसमध्ये नुकसान होते। तर ही एक काळजी आपण सध्या घेतलेली आहे। सध्या आपण सेंड्याकडून 1.5 फुटापर्यंतचा पाला आळ्यांना आपण देत आहोत, जेणेकरून आळ्यांची वाढ व्यवस्थित होईल व आळ्या सुदृढ व निबर होण्यास मदत होईल। सध्या आपण शेडमध्ये तिसऱ्या फीडिंगला सप्लिमेंट पावडरचा वापर करणार आहोत। तुम्हाला माझ्या व्हिडिओ फोटोमध्ये जी दिसत आहे ही विजेता सप्लिमेंट ही पावडर आपण आज आळ्यांवरती धुरळणी करणार आहोत। कारण विजेता सप्लिमेंटचा वापर हा आपल्या शेडमध्ये प्रामुख्याने जे बुरशीचा अटॅक होत असतो त्या बुरशीचा अटॅक कमी करण्यासाठी आपल्याला सप्लिमेंट पावडरचा वापर करावा लागतो। आपण सप्लिमेंट पावडर ऐवजी यामध्ये आपण M45 हे बुरशीनाशक पण वापरू शकतो। त्याचा वापर आपल्याला करत असताना 1 किलो चुन्यामध्ये आपल्याला 25 ग्राम बुरशीनाशक M45 मिक्स करायचं आहे। म्हणजेच 1 किलो मध्ये आपलं 1 रुपयाचं माचीस पेटीचं 1 टपर आपल्याला टाकायचं आहे। याचा पण वापर आपण करू शकतो किंवा सप्लिमेंट पावडरचा पण वापर आपण करू शकतो। अशा पद्धतीने आज आपण दुसऱ्या दिवशी नियोजन केलेलं आहे। सरासरी 5 किंवा 6 फीडिंग वरती तिसरा मोल्ट बसेल तोपर्यंत आळींची साईज ही सरासरी 4 फीडिंग पर्यंत वाढत असते। 5व्या व 6व्या फीडिंग मध्ये आळी ही कात अवस्थेत जात असते। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले YouTube चॅनल फॉलो करा, सबस्क्राइब करा आणि व्हिडिओची सिरीज पाहण्यासाठी आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन व्हा। डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये आपल्या ग्रुपची लिंक दिलेली आहे। काही अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त कॉल करू शकता। धन्यवाद।